मी कावेरी विभूते, शिवसम्राट वाहतूक सेना महिला प्रदेश अध्यक्ष। लातूर शहरावर सध्या अभिजित दिपके हे दौऱ्यावर आहेत आणि लातूर नगरीमध्ये अभिजित दिपके दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत। लातूर शहर हे पहिल्यापासून अनाथ आहे, बेवारस आहे। लातूर शहराला कोणीही वाली नाही आणि हे आज अभिजित दादा दिपके यांनी लातूर शहरामध्ये येऊन सिद्ध करून दाखवलेलं आहे। अभिजित दिपके यांना लातूर शहरामध्ये येण्याची गरजच काय पडली? लातूर शहरातल्या जनतेवर होणारा अन्याय अत्याचार हे काही लपलेला नाही, तो जगप्रसिद्ध आहे। लातूर शहरातील जे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, नगरसेवक आहेत, यांचा लातूर शहरासाठी काही उपयोग झालेला आहे का? आतापर्यंत नाही। त्यांनी जे खुर्ची, पावर, सत्ता मिळवलेली आहे ती कुठं शेतामध्ये ऊस तोडून, कष्ट करून, घाम गाळून, नांगर बैलाला झुपून केलेली नाही, तर ती त्यांच्या खिशामध्ये असलेल्या पैशाच्या जोरावर यांनी ही सत्ता मिळवलेली आहे। ती सत्ता कशीही जरी मिळवली असली तरी त्यांनी आतापर्यंत लातूर शहराच्या आणि लातूर शहराच्या समस्या कुठल्या सोडवल्या आहेत का? शाळेचा तर लातूर शहरामध्ये पूर्णपणे बाजार झालेला आहे। लातूर शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शाळेचं हे खाजगीकरण झालेलं आहे। सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि खाजगी शाळेमुळे मुलांचं होत आहे नुकसान। जो गरीब जनता आहे ते जे पालक आहेत चांगले, आपले विद्यार्थी हुशार आहेत, पण त्यांचा खर्च तेवढा तोलत नाही की या मुलांना शाळेमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये टाकण्यासाठी का इतपत खर्च हे करू शकत नाहीत। त्याच्यामुळं ज्या खाजगी शाळा असतील, कॉलेज असेल, खाजगी क्लासेस असेल, हे कायमचे बंद झालेच पाहिजे। फक्त सरकारी शाळा, सरकारी कॉलेज आणि सरकारी क्लासेस हे चालू पाहिजेत, जेणेकरून गोरगरिबांना या गोष्टीचा लाभ घेता येईल। याच लातूर शहरामध्ये कितीतरी सुशिक्षित बेकार तरुण आज नोकरीसाठी भटकत आहेत। अभिजित दादा दिपके, लातूर शहरातील असा कुठलाही कानाकोपरा नाही की ज्यावर लातूर शहराचा आणि लातूर शहरातल्या जनतेवर अन्याय अत्याचार होत आहे। माझं फेसबुक आणि माझं यूट्यूब आहे महिला की बुलंद आवाज, तुम्ही चेक करू शकता। फेसबुक आणि यूट्यूब असा कुठलाही विषय नाही की ज्या विषयावर मी वक्तव्य या लातूर शहरामधून होणाऱ्या जनतेवर, लातूर शहरावर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बोललेला नाही। मग तो महिलाचा बलात्कार असेल, खून प्रकरण असेल, कॉलेजचा असेल, बोगस डॉक्टरांचा असेल, रस्त्यांचा असेल, गटारीचा असेल, घरकुलाचा असेल, जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, दलाल आहेत, असा कुठलाही विषय या लातूरमधला नाही की ज्या गोष्टीवर मी वक्तव्य केलेलं नाही। परंतु कुठलाही मायकालाल आमदार, खासदार, पालकमंत्री किंवा नगरसेवक आतापर्यंत या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरलेला नाही। खरंच लातूर शहर हे अनाथ आहे आणि आज दादा तुम्ही सिद्ध केलेलं आहे की लातूरला खरंच तुमची गरज आहे। लातूर शहरामधून जे गरीब कामगार, जे मजूर जनता आहे, या मजूर जनताकडून लातूर शहरातील संपूर्ण ज्या माता भगिनी, गोरगरीब माझ्या महिला आहेत, या महिला मार्फत तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला जाईल। जो आमच्यावर आज अन्याय अत्याचार होत आहे तो अन्याय अत्याचार कुठंतरी मिटला पाहिजे, कुठंतरी थांबला पाहिजे। जर प्रॉपर्टीचा विषय, जर या लातूर शहराचं जनतेवर होणारा अन्याय अत्याचार, याच लातूर शहरामध्ये 30-30 वर्षापासून लोक 200 रुपये मजुरीनं किरायानं राहत आहेत। लाईट बिल आणि घर भाडं भरून त्यांचं कंबरड मोडलेलं आहे, परंतु अजूनही त्यांच्या डोक्यावर 4 पत्र्याचं छप्पर नाही। आणि जे खासदार, आमदार, पालकमंत्री, नगरसेवक आहेत, यांची जर प्रॉपर्टी मोजली तर डोक्याला एवढे केस नसतील एवढी यांची प्रॉपर्टी आहे। पैसा मोजण्यासाठी सुद्धा यांना माणूस मिळत नाही। काम पडलं तर हेच मजूर लोक यांनी पैसा मोजण्यासाठी लावावे, कारण 4 पैसे येतील आणि ह्याच गोरगरिबाची त्याच पैशावर पोटाची खळी भरेल, चूल पेटेल। अभिजित दादा दिपके, तुम्हाला लातूर शहरामधून पूर्ण गोरगरीब जनतेचा तुम्हाला सपोर्ट मिळेल। पुन्हा एकदा तुमचं लातूर शहरामध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र।